कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मग कर की आता शाळा जॉईन। करायची तर आहेच। मग घोडा कुठे पेंड खाताय? लग्न झालं ना। मग काय झालं? तुला तर माहितीच आहे, माझं तर 6 महिन्याचं बाळ आहे घरी। सासूबाई सांभाळतात, तशा खूप सपोर्टिव्ह आहेत त्या। मला म्हणाल्या जा तू परत शाळा जॉईन कर, तुला आवडतं ना तुझं काम, जा कर तू, मी आहे घरी बाळाला सांभाळायला। बाळाची काळजी करू नको, आणि अगदीच काही वाटलं ना तर मी फोन करेन, घरी येऊन जा। फुल पगारे सर पण मला सोडतात कधी कधी इमर्जन्सीसाठी। आणि तुझी फॅमिली तर ट्रस्टीच आहे ना शाळेची, आणि लग्नच तर झालंय, मग एवढी का गॅप? अक्षरा, काही अडचण आहे का? मी काही मदत करू का तुला? नाही नाही ताई। अगं मी मॅटर्निटी लीव्हवर होते, मला फार काही कळलंच नाही, आणि इथे येऊन बघते तर काय तू शाळेतच नाहीस। धक्काच बसला ग मला। आणि मला फुल पगारे सरांनी अचानक सांगितलं की तुला भाषा विषय शिकवायचंय। अगं फोनवर पण आपलं फार काही बोलणं होत नाही। अक्षरा, काय झालंय सांगशील का मला? हे बघ ताई बोलतेस ना मला, मग सांग ना काय झालंय। आणि आम्ही ना सगळे तुला खूप मिस करतोय, ये ना लवकर परत शाळेत। मी पण मिस करते सगळ्यांना खरंच। माझे विद्यार्थी कसे आहेत आणि माझा वर्ग कसे असणार ते? अगं तुझ्या वर्गात पाऊल जरी ठेवलं ना तरी पहिला प्रश्न हाच विचारतात, अक्षरा मॅडम कधी येणार? काय सांगू मी त्यांना? अगं आत्ताच बघितलंस ना कसा मुलांनी गराडा घातला तुझ्या समोर। हो, मी येईन लवकरच। हे तुझं लवकर कधी येणार आहे? मला सांग, घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, असं काहीच नाहीये। अगं मग ये ना लवकर, किती काय काय करायचो आपण शाळेत। अगं त्या इव्हेंटमुळे ना आता अजूनच लोड आलाय मला। मी असेन इव्हेंटला। खरंच ये, मला ना ऍक्टिंग येते, मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये खूप सारे मेडल्स पण मिळवलेत, पण हे डान्सचं नाही जमत आहे ग मला। तू डान्स शिकव, मी ना ऍक्टिंगचं बघते। तुम्ही माझ्यासाठी कराल ऍक्टिंग? हो करेन ना। कुठलं फंक्शन आहे आणि रोल काय? जोगतेणीचा। ओके, नाटक कोणतं? नाटक नाहीये। मग ताई, आता आत येऊ का? हा ये। आम्ही डॉक्टरांशी बोलत असताना आत यायचं नाही, ध्यानात ठेव। वय ताई, परत नाही असं होणार। बोल। ताई मोठं मालक नाही शाण्यासारखं वागायलेत आता। म्हणजे त्यांनी का नाही शांतपणे गोळ्या घेतल्या, काही बी राडा नाही केला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।